करणारे लोक कधीही यशस्वी होत नाहीत आणि यशस्वी होणारे लोक कधीही कारण सांगत नाही, मग ते कोणत्याही गोष्टीचं असो. चला, मी बनवणार आहे वांग्याचं भरीत आणि त्याच्यासाठी मी अशी वांगी आणलेली 10ला 5 वांगे आणलेले. मोठी मोठी अशी ब्याची वांगी आणायची म्हणजे भरीत छान होतं. चला कसं करते काय करते ते थोडं तुम्हाला शेअर करते. बघू शकता, भरताला जर तुम्ही अखंड वांगा असं भाजला तरी वांग किडक आहे बघा. त्यामुळं भरता असं जे आपण भाजून भरीत करतो ते कधीच करायचं नाही. आता मी अशा फोड्या बनवल्या म्हणजे आपल्याला कळतं कुठे किडका आहे का काय आहे. त्यामुळे अशा फोड्याच बनवून घ्यायच्या. अखंड वांग कधीही घालायचं नाही. एक एकदा वांग आपल्याला वरनं चांगलं दिसतं पण आतनं किडका असतं. बघू शकता इकडला भाग चांगला आहे पण इकडला भाग किडका आहे. किडका आहे तेवढा आपण काढून टाकायचं. हे पहा, हे चांगलं आहे तर तेवढा भाग किडका होता. इथं पण हे चांगलं आहे तरी सुद्धा मी अजून एक त्याच्यात हे करून बघणार आहे. हे बघा, बघू शकता हे आत असं किडका असतं वांग. व्यवस्थित वांगी बघून चिरून मगच आपण भरीत बनवायचं आहे. चला आता ही वांगी आपल्याला तळून घ्यायची आहे. ह्या फोडी आपल्याला अशा पद्धतीने वांगी आपल्याला तळून घ्यायचे आहेत. सोनेरी कलर येऊपर्यंत तळायचे तो वांगी. खूप छान भरीत होते. नक्की अशा पद्धतीने ट्राय करून. वांग्याचं भरीत परत खरडा कांदा भाकरी हा बेत खूप छान लागतो. आणि असं शेतात जायला पाहिजे. शेतात तर खूप चांगलं लागतं आणि शेतातलं वातावरण तसं मोकळं असतं आणि शेतात खूप छान लागतं. आता शेत आहे पण इथनं सगळं करून नेऊन तिथं आणि आमच्या शेतात झाडच नाही आहे कुठलं असं म्हणजे झाडाखाली बसून जेवायला वगैरे चांगलं वाटतं. झाडच नाही त्यामुळे अवघड आहे. एकदा आम्ही शेत केलेलं तर सोयाबीन होतं, सोयाबीन आणि शाळू होता आमचा. तर कापताना एवढं ऊन लागत होतं, बसायला म्हणजे सावलीला बसावं म्हटलं तर हे नव्हतं, जागा नव्हती. उन्हातच बसायला लागते आमच्या शेतात. झाडं एक झाड कोण लावायला नाही. आणि आधी कसं होतं आमच्या शेतात पाणी नव्हतं त्यामुळे मी आंब्याची झाडं ते नेऊन इथून लावलेली तर पाणी नसल्यामुळे ती झाडं मेली. आता पाणी झालेलं आहे. शेजारी आमचं शेत आहे त्याने विहीर काढलेलं आहे. पाणी फुललं आहे. आता लावायला पाहिजे 1-2 झाडं म्हणजे बसायला उठायला आपल्याला बरं होतं. शेतात शक्यतो मोठी झाडं लावत नाहीत कारण की त्या झाडाच्या खाली जे पाणी पडतं पावसाळ्यात तिथं काय पीक येत नाही. मग त्यामुळं शक्यतो मोठी झाडं शेतात लावायला बघत नाही. पण एखादं झाडं तर असं बांधा कडायला पाहिजे. चला वांगी तळून घेते पटनं कारण हे नाईट शिफ्टला कामाला. बघू शकता अशा पद्धतीने वांगी आपल्याला तळून घ्यायची. पूर्ण अशी वांगी सगळी तळून घ्यायची. इथं मी काढून घेत आहे वांगी. आता ही वांगी परत आपल्याला टाकायची. एकदम कुरकुरीत वांगी ही व्यवस्थित बारीक होतात कुरकुरीत हे केल्यामुळे. आणि नंतर मग आपण ती स्मॅश करायची थोडीशी गार झाली की. यामध्ये हिरवी मिरची घालू शकता किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल. आता उन्हाळा असल्यामुळे मी काही हिरवी मिरची घालणार नाही कारण उन्हाळ्यात हिरवी मिरचीचा वापर थोडा कमी करायचा.
कारण धगधग आधीच होते आणि हिरवी मिरची खूप उष्ण असते, उष्णतेचा त्रास जास्त होतो, त्यामुळे मी लाल तिखटच घालणार आहे. आणि कांदा मात्र एकदम बारीक, कांदा आणि टोमॅटो एकदम बारीक चिरून घ्यायचा. आता तो स्मॅशर आहे आपल्यात, त्यानं बारीक कट करून घ्यायचा. म्हणजे कांदा असं एकदम बारीक असला की खूप छान लागतं, नाहीतर मग कांदा दाताखाली आला असं मोठा मोठा तर ते चांगलं लागत नाही. त्यामुळे कांदा एकदम बारीक चिरून घ्यायचा. आता हे 2 वांग्याचं करत आहे मी, अजून 3 वांगी शिल्लक आहेत. आलेले दुकानातनं त्यांना लावून दिले मी तळायला. दळप करून 2-3 दिवस झालं, अजून दळून आणलेलं नव्हतं, म्हणजे दळून आणा जावं, ते दळायला गेलेले. आणि मी लावलेलं आहे TV ला, कीर्तन लागलेलं आहे. खूप छान सांगत आहेत पण ऐकायला वेळ नाही. कामं करत आता हा भांड्याला ढीग घासला की भांडी झाली आणि भात झाला. आता हे वांगी तळून यायचं, भरीत बनवते. अजून 2 भाकरी बनवायचे, कारण सकाळच्या 4 भाकरी आहेत, तर पण 1-2 बनवणार आहे. कारण भरताबरोबर जरा खातात आवडीनं. आता श्री सकाळी भाकरी खायला नाही, त्यामुळे त्याच्या शिल्लक आहेत भाकरी. 1 पण भाकरी खाल्ली नाही त्यानं सकाळी. भाकरी म्हणजे नको असं, नुसतं चपाती. काय उन्हाळ्यात चपात्या खातात काय माहिती, उन्हाळ्यात चपातीच खाऊ नये खरं, म्हणजे लय उष्णता होत्या, तर पोरं काय ऐकत नाही. मी स्मॅश करून घेते. माझ्याकडे असं स्मॅशर आहे. गरम गरमच स्मॅश करून घ्यायची आपल्याला, गार होऊन द्यायची नाहीत, कारण की गार झाली की ती वातड अशी चिवट होतात. त्यामुळे आपल्याला गरम गरमच अशी बारीक करून घ्यायची. हे बघा पटणं बारीक होतात ती. मी एका हातात मोबाईल धरलेला आहे, दुसऱ्या हातात तुम्हाला दाखवत आहे स्मॅश करून. अशी स्मॅश करायची ती वांगी. ती पण आपली तळून झालेली आहे. जास्त कायला तेल लागत नाही, तुम्हाला वाटेल तेल जास्त लागते पण नाही लागत. गरम असेल तेवढं पटणं बारीक होतं, मग गरम गरमच बारीक करायची. गार झालं की नाही हे होते, बारीक होत नाही लवकर. स्मॅशर घेऊन मी 2-3 वर्ष झाली, पण खूप चांगलं लागलेलं आहे मला. चला बारीक करून घेते मी. स्मॅशर आहे, यात आता आपण कांदा आणि टोमॅटो हे करून घेऊया, कट करून घेऊया. टोमॅटो थोडे लाल लाल असे घ्यायचे. सिंहगडावरचं भरीत खूप प्रसिद्ध आहे बघा. मी कधी खाल्लेलं नाही, पण खूप ऐकून आहे की तिथं भरीत खूप छान पद्धतीने म्हणजे करतात. पण ह्याला पण व्हिडिओ बघितलेले आहेत मी यूट्यूबला, त्यांनी पण दाखवले. सिंहगडावर भरीत खूप छान पद्धतीने बनवतात. मी रेसिपी पण बघितलेली आहे तिथं, पण त्यांनी हिरवी मिरची वगैरे वापरतात. आपण काही हिरवी मिरची वापरायची नाही आहे, आपण साधंबाधच करायचं आहे, कारण उन्हाळा चालू आहे, त्यामुळं हिरवी मिरची वगैरे काय वापरायचं नाही. कांदा मात्र जास्त घालायचा, टोमॅटो पण जास्त घालायचं, त्याने छान होतं घरी. ट्रायपॉड नसल्यामुळे इथं ठेव तिथं ठेव मोबाईल आणि शूटिंग करायला आलेलं. बोलायचं असतं मला भरपूर, पण ट्रायपॉड नसल्यामुळं काय बोलतच येईना. कांदा खूप तिखट आहे बघा. डोळ्यातनं पाणी आले की असं कांद्याची फुलपाटं ठेवायची असतात डोक्यावर, तर राहतात. त्याने तिखट कमी लागतं असं म्हणजे. मला तर कांद्याची खूप ॲलर्जी आहे. जरा कांदा तिखट असला पाणी येतं डोळ्याने. 3 कांदे घालणार आहे मी आणि 3 टोमॅटो. कोथिंबीर थोडी आहे घालणार आहे. अजून भाकरी 2 बनवायला पाहिजे, 2च भाकरी बनवायचे. झालं स्वयंपाक करायला काही वेळ लागत नाही, पण करूचपर्यंत कधी व्हायचा असं.
आणि कांदे आता थोडे स्वस्त झालेले आहेत, बटाटे पण स्वस्त झालेले. बटाटे 100ला 5 किलो येतात, 4 किलो येतात. मोठे असले तर 4 किलो येतात आणि बारके असले तर मग 5 किलो येतात. पण घरात वापरायला बारके चालतात. चिप्सला वगैरे मोठे लागतात. आता शक्यतो जास्त करून चिप्सलाच बायका घेतात. घरात काय आपल्याला 1 किलो बस होतो खायला. जास्त बटाटा पण खायला नसतो. मी बटाटे आणते म्हणजे सोमवारी खिचडी लागतो बटाटा. आणि परत बाजारच्या शेवटी बघा काहीच नसतं, माळवं भाजीपाला काय नसतं. त्यावेळी आपण बटाट्याची भाजी बनवू शकतो, कारण बटाटा खराब होत नाही. त्यामुळे स्पेअरसाठी आणून ठेवायचे बटाटे. आणि उन्हाळ्यात स्वयंपाक करायला पण नको, खायला पण नको असं वाटतं. तसंच आहे, जास्त लोड झालं की त्याला बारीक होत नाही. हे बघा, जरासं लोड झालं की होत नाही यामध्ये बारीक. एवढा कांदा काढला त्यात मग व्हायला लागेल. किती बारीक कांदा झालेला. मी भरीत आपण स्मॅश करून घेतलेला आहे, त्यामध्ये तो कांदा घातला. टोमॅटो पण किती बारीक झालेला आहे बघा. कोथिंबीर थोडी चिरून घातलेली आणि आपण याला जरा थोडीशी फोडणी देऊया. जराशी हळद घातली, थोडीशी चटणी घालायची. गॅस बंद करते मी. आपण आता परतून घ्यायचं. मीठ घालायचं. अशा पद्धतीने आपलं भरीत मस्त झालेलं आहे. लाल भडक भरीत यायचं सगळ्यांनी खायला.